मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघा क्वेश्चन्स बघितलेले होते. कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इन डिग्री अँड कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इन रेडियन. डिग्री टू रेडियन अँड रेडियन टू डिग्री या टाइपचे आपण क्वेश्चन्स बघितलेले होते. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग एंगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंड. आता हे जे आपल्याला कंप्लीट डिग्री मध्ये दिलेलं आहे हे आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मिनिट आणि सेकंड मध्ये. डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये ह्या टाइपचे क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे बरं का. तर काय करायचं इथं बघा, 183.7 आहे. 183 प्लस बघा हा फर्स्ट आपण अँगल इथं घेतला 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री. बघा इथे हेच कसं लिहिलं बघा, 183 प्लस 0.7 डिग्री. आता हे डिग्री मध्ये आहे ते आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं, मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं. मग इक्वल टू 183 डिग्री प्लस 0.7 इंटू, आता 1 डिग्री म्हणजे किती घेतो आपण, 60 मिनिट आणि 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड हे झालेलं आहे. तर इथं आपण डिग्रीचं मिनिट मध्ये कन्वर्ट करत असताना काय करायचं, 60 ने मल्टिप्लाय करा आणि इथं हे कशामध्ये कन्वर्ट झालं, मिनिट मध्ये कन्वर्ट झालं. कशाला आपण डिग्री मधून मिनिट मध्ये कन्वर्ट करतो त्यामुळे मल्टिप्लाय करायचं इथं. आणि मग इथं काय येतं ते बघूया, 183 डिग्री प्लस 7 × 6 42 आणि हा एक 0 आणि पॉइंट बघा इथे. आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं आपल्याला, मिनिट. आता नेक्स्ट पॉइंट 0 आहे त्यामुळे सेकंड मध्ये येणार नाही. मग इथे काय येणार बघा, इथं 183 डिग्री आणि 42 मिनिट. बघा हे जे आहे डिग्रीचं आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, मिनिट मध्ये कन्वर्ट केलं. लक्षात आलं. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं बघा, 245.33 डिग्री. चला 33 डिग्री. तर इथं सुरुवातीला आपण पहिल्यांदा 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री घ्यायचा. बघा 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री. बघा 245 डिग्री आणि पॉइंट, तिथे पॉइंट आहे त्यामुळे 0.33 डिग्री इक्वल टू, फर्स्ट आहे तसंच ठेवायचं 245 डिग्री प्लस, आता हे जे आहे ते मिनिट मध्ये कन्वर्ट करा म्हणजे 0.33 इंटू 60 आणि मिनिट मध्ये कन्वर्ट झालं. चला आता मल्टिप्लाय करूया. 245 डिग्री बघा आपण काय आहे तसं ठेवलं प्लस 6 × 33 करा, 6 × 3 18 कॅरी 1, 6 × 3 18, 18 प्लस 1 19 आणि हा 0. आता पॉइंट जो आहे तो बघा इथं 2 डेसिमल आणि हा मिनिट मध्ये इक्वल टू 245 डिग्री 245 डिग्री. आता ह्या दोन्ही पैकी एक जो आहे तो मिनिट मध्ये कन्वर्ट करा. हा 90 मिनिट आणि 80 मिनिट म्हणजेच काय करायचं, 90 मिनिट आणि प्लस इथं आपण वाटल्यास प्लस घेऊया 90 मिनिट प्लस 0.80 मिनिट. हा 245 डिग्री आहे तसंच ठेवला, 90 मिनिट आणि 0.80 मिनिट. आता हे जे आहे ते 90 मिनिट इथे लिहूया. 245 डिग्री 90 मिनिट प्लस, आता इथे हा जो 0.80 आहे तो कशामध्ये कन्वर्ट करायचा आपण, सेकंड मध्ये. 0.80 × 60 आणि सेकंड मध्ये इक्वल टू 245 डिग्री इथं प्लस दिला तर चालेल बरं, कसं काय शेवटी आपण सगळं एका ठिकाणी दिलं तरी चालेल. 245 डिग्री 90 मिनिट आणि प्लस 6 × 8 करा 48 आणि 0 to 0 आणि डेसिमल बघा पॉइंट इथे येणार आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं, सेकंड. इक्वल टू 245 डिग्री 90 मिनिट अँड 48 सेकंड. 48 सेकंड. लक्षात
झालं. तर ह्या मेथडने तुम्ही हे सॉल्व्ह करायचं आहे. मी परत एकदा सांगते, हे जे डिग्रीमध्ये आहे ते 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री प्लसमध्ये लिहिला. मी हे आहे तसंच ठेवलं. इथं फक्त 60 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे कशामध्ये डिग्रीचं कशामध्ये कन्वर्ट झालं, मिनिटमध्ये. मल्टिप्लाय करा 19.80 मिनिट. आता 245 डिग्री प्लस हे लिहित असताना 19 मिनिट प्लस 0.80 मिनिट. नंतर हा 245 डिग्री आहे तसा ठेवला 19 मिनिट प्लस पॉइंट. आता हा जो आहे तो 0.80 तो सेकंडमध्ये कन्वर्ट करायचा. मग 0.80 इंटू 60 म्हणजे कशा मिनिटचं कशामध्ये कन्वर्ट झालं, सेकंडमध्ये. मग परत हे आहे तसंच ठेवलं आणि यांचं मल्टिप्लाय करा 48 सेकंड. म्हणजे तुम्हाला हे जे आहे हे कशामध्ये कन्वर्ट झालं, 245 डिग्री 90 मिनिट्स 48 सेकंड. लक्षात. तर ह्या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल्स बघितले. नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. थर्ड एक्झाम्पल जे आहे ते 1/5 वेगळं आहे ना. 1/5 रेडियन. थर्ड एक्झाम्पल 1/5 रेडियन हे एक्झाम्पल त्यांनी दिले. तर इथं आपण रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करत असताना काय करायला पाहिजे, 180 आपण पायने मल्टिप्लाय करायचं. मग 1/5 इंटू, कारण डिग्रीमध्ये कन्वर्ट करून मग आपल्याला इथं कशामध्ये येणार ते, डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये. म्हणजे रेडियनचं जे आहे ते डिग्रीमध्ये कन्वर्ट करावं लागतं. 1/5 180/5 आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं, डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं. बघा 1/5 रेडियन आहे. मग 1/5 इंटू 180/5 डिग्री, डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं इक्वल टू 1/5. आता इथं 5 ने डिवाइड केलं तरी चालेल बरं का. 5 ने डिवाइड केलं तर बघा इथे किती येते बघा, 5 × 3 15, परत 3 रिमेनिंग म्हणजे 5 × 6 म्हणजे किती येणार इथं 36/π डिग्री. याच्यामध्ये कन्वर्ट झालं. आता पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 3.14, 22/7 तुम्ही घेताय. तर इथं आपण काय करायचं, 3.14 36/3.14 आणि डिग्री. आता हे पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करून घेऊया. आता इथला पॉईंट काढून टाकूया आणि इथले जे पॉईंट्स आहेत किती डेसिमल, 1 2 इथं 2 0 द्यायचे. म्हणजे किती येणार 3600 अपॉन 314 आणि डिग्री. पॉईंट कॅन्सल झाला. चला आता 2 ने डिवाइड करूया आपण. 2 ने जर डिवाइड केलं तर इथं किती येणार 157 आणि इथं किती येणार 1800. म्हणजेच इथं आपल्याला 1800 अपॉन 157 हे कशामध्ये कन्वर्ट झालं, डिग्रीमध्ये. आता हे पॉईंटमध्ये काढूया आपण. 157 इंटू 157 म्हणजे फर्स्ट 180 ला आपण याला डिवाइड केलं बघा व्यवस्थित, नाही तर तिकडंच होईल. बघा इथे किती आहे 1800. थोडंसं वेगळं एक्झाम्पल 1800 अपॉन 157 इथं हे कशामध्ये डिग्रीमध्ये. आता आपण पॉईंटमध्ये काढूया आपण. इथं डिवाइड करायचं 151 इंटू 151 आणि इथं 151 म्हणजे 1 किती 180 मधून किती मायनस करायचा 157 मायनस करा. 10 - 7 3, 8 - 6 2 आणि 1 - 1 0. आता नेक्स्ट बघायला 0 230 झाला. परत 157 इंटू 157 म्हणजे किती येणार इथं 1 आणि मग यातनं हे मायनस करा 157. 10 - 7 3 कॅरी 1 घ्या. 13 - 6 बघा 13 - 6 7 आणि इथं 0 येणार. लक्षात. तर इथं आपल्याला बघा 230 मधून 157 मायनस केलं तर आपल्याला इथं किती मिळणार 73 मिळणार. आता पुढे टर्म्स नाहीच आहेत, नंबर्स नाहीच आहेत. मग नंबर नसतील तर एक 0 द्यायचा आणि इथं पॉईंट द्यायचा.
1 4 प्लस 2 6 म्हणजे 628 आला. ह्यातनं मायनस करा. 628 मायनस केलं तर 2 इथं 0 आणि 1 म्हणजे इथं कितीने डिवाइड केलं आपण 4 ने डिवाइड. चला आता इथं परत 0 द्या. 10 20 येते. परत जर 157 ला आपण 6 ने मल्टिप्लाय केलं तर 6 × 7 किती येते बघा 42 कॅरी 4. 6 × 5 30 प्लस 4 34 कॅरी 3 घ्या. 6 × 1 6 प्लस 3 9 942 मिळाले. म्हणजे कितीने डिवाइड करू शकता तुम्ही तर 6 ने द्या. 2 डेसिमल पर्यंत बाजल म्हणजेच तुम्हाला इथं ह्याला डिवाइड केलं तर किती मिळणार 11.46 डिग्री. आता तुम्ही हे पुढं मगाच्या एक्झाम्पल सारखं तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. लक्षात आलं. तर इथं पहिल्यांदा मी परत एकदा सांगते एक्झाम्पल जरासं वेगळं आहे. एक्झाम्पल 1/5 रेडियन मध्ये आहे. लक्षात आलं. 1/5 रेडियन मध्ये आहे. ते कशामध्ये कन्वर्ट करायचं पहिल्यांदा डिग्री मध्ये कन्वर्ट करा. मग डिग्री मध्ये कन्वर्ट करत असताना कशाने मल्टिप्लाय करायचं 180/π. मग इथं 5 ने डिवाइड केलं किती आलं 36/π डिग्री. मग आता पायची व्हॅल्यू घेतली आपण 3.40 36/3.40 डिग्री इक्वल टू पॉइंट काढून टाका. हा किती आला 3600/340. इथं आपण 2 ने डिवाइड केलं दोन्हीला. मग 2 ने डिवाइड केलं तर किती येणार बघा 1800 किती येणार तर 157. परत इथं आपण ह्या मेथडने डिवाइड केलं तिथं किती आलं बघा 11.46 11.46 जे आहे ते किती आलं बघा डिग्री मध्ये. आता नेहमीसाठी 11 डिग्री प्लस हा 11 डिग्री प्लस 0.46 डिग्री. लक्षात. तर इथं हा डिग्रीचं पहिल्यांदा आपण आता पॉइंट नंतरचं जे आहे ते कन्वर्ट करायचं. हा 11 डिग्री आहे तसंच ठेवा प्लस 0.46 इंटू 60 आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं डिग्रीचं पहिल्यांदा मिनिटमध्ये. आता मल्टिप्लाय इक्वल टू 11 डिग्री प्लस आता 6 × 6 36 कॅरी 3 6 × 4 24 प्लस 3 27 आणि हा 0 आणि पॉइंट मध्ये देणार बघा 2 डेसिमल म्हणजे 27.60 मिनिट इक्वल टू 11 डिग्री प्लस आता परत हे मिनिट मध्ये घ्यायचं आणि मिनिटचा पण कशामध्ये कन्वर्ट करायचं सेकंड 27 मिनिट प्लस 0.60 मिनिट इक्वल टू 11 डिग्री प्लस 27 मिनिट प्लस आता हा जो मिनिट मध्ये आहे तो सेकंड मध्ये कन्वर्ट 0.60 इंटू 60 आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं बघा मिनिटचं सेकंड मध्ये कन्वर्ट झालं. तर परत पुढे सोडूया आपण. इक्वल टू 11 डिग्री प्लस 27 मिनिट बघा 11 डिग्री 27 मिनिट प्लस मल्टिप्लाय 60 इंटू 60 36 प्लस 3600 आणि 2 डेसिमल नंतर पॉइंट द्या आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं सेकंड मध्ये. चला आणि मग आता हे व्यवस्थित लिहा 11 डिग्री 27 मिनिट 36 सेकंड बघा 1/5 रेडियनचं आपण हे असं कन्वर्ट केलं. लक्षात आलं. तर ह्या मेथडने आपण हे एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. लक्षात आलं. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघूया आपण. Next example, in triangle ABC, if major angle A equal to 7π/36 radian, angle B equal to 120 degree, find major angle C in degree and radian. म्हणजे दोन्ही मध्ये पण काढायचं आपल्याला, डिग्री मध्ये पण काढायचं आहे आणि रेडियन मध्ये पण काढायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा मी क्वेश्चन्स लिहिते इथं. in triangle ABC if
मेजर अँगल ए इक्वल टू 7 पाय बाय 36 रेडियन अँड मेजर अँगल बी इक्वल टू 120 डिग्री. एक रेडियन मध्ये दिलेला आहे, एक डिग्री मध्ये दिलेला आहे. आणि फाइंड मेजर अँगल सी इन डिग्री अँड रेडियन. दोन्ही मध्ये पण आपल्याला इथं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. तर अँगल ए जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट करायचा पाहिजे, आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करू. देयरफॉर मेजर अँगल ए इक्वल टू 7 पाय बाय 36 रेडियन आहे इक्वल टू, मी इथं पुढे सोडवते, 7 पाय बाय 36 इंटू, आता रेडियनचं आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, डिग्रीमध्ये. तर कशाने मल्टिप्लाय करायचं आपण, 180/π. आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं, डिग्रीमध्ये करायचं. आता पाय पाय काय झालं इथं, कॅन्सल झालं. पाय पाय काय झालं इथे, कॅन्सल झालं. 36 ने डिवाइड करा, 36 ने जर डायरेक्ट डिवाइड केलं तर तुम्हाला किती मिळणार, 5. आणि 7 × 5 इक्वल टू 105 डिग्री. लक्षात, 1 × 5 डिग्री. तर पहिल्यांदा आपण मेजर अँगल ए जो आहे तो रेडियन मधला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, डिग्री मध्ये. लक्षात. तर तुम्हाला एक प्रॉपर्टी झालेली आहे बघा, द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. म्हणजे ट्रायंगल जर असेल आणि तर त्यांच्या अँगलची सम जी असते ती किती असते, 180 डिग्री. and therefore कारण इन ट्रायंगल ABC म्हटलेलं आहे, and therefore अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. पहिल्यांदा आपण हे डिग्री मध्ये सॉल्व्ह करूया आणि मग पुढे आपण घेऊया. कशाला, तर मेजर अँगल A किती आहे बघा, 105 प्लस मेजर अँगल B पण त्यांनी दिलेलं आहे 120. मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B प्लस मेजर अँगल C माहित नाही आपल्याला आणि इक्वल टू 180. बघा इथं A ची व्हॅल्यू वाटली, B ची व्हॅल्यू वाटली, C माहित नाही आणि 180. आता यांची ॲडिशन घ्या, 5 + 0 5, 0 + 2 2 आणि इथं 1 + 1 प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. इथं एक मिनिट, सॉरी, इथं 105 आहे, 7 × 5 35. कारण अँगल हा कधी मोठा येत नाही बरं का. तर 7 × 5 35 म्हणजे इथं किती येणार, अँगल A 35. कारण ह्याच्यापेक्षा हा मोठा व्हायला पाहिजे. चला, तर हा 35 ह्यांची ॲडिशन दिली, 5 + 0 5, 3 + 2 5 आणि हा 1 प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. हा 155 तिकडे घेऊया, अँगल C इक्वल टू 180 मायनस 155. देयरफॉर अँगल C इक्वल टू 0 - 5 5, कॅरी 1 घ्या, 8 - 6 2 आणि 1 - 1 0. म्हणजे अँगल C जो आहे तो आपल्याला किती मिळाला इथं, 25. बघा मी परत एकदा सांगते, आपल्याला ह्या टाइपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. इन ट्रायंगल ABC इफ मेजर अँगल A त्यांनी दिलाय रेडियन मध्ये, अँगल B दिलाय डिग्री मध्ये, तर पहिल्यांदा अँगल आणि फाइंड अँगल C म्हटलेलं आहे. तर अँगल A पहिल्यांदा रेडियन मध्ये जो दिलेला आहे तो डिग्री मध्ये कन्वर्ट करायचा, म्हणजे सोपं जातं तुम्हाला. मग डिग्री मध्ये कन्वर्ट केलं तर 7 × 5 35. चला, तर सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल किती असते, 1 असते. म्हणजे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल टू 180. A ची व्हॅल्यू घाला, B ची व्हॅल्यू घाला, C आहे तसंच ठेवा 180. आता यांची ॲडिशन घ्या, किती येणार 155, नंतर तिकडे घ्या मायनस, देयरफॉर अँगल C इक्वल टू किती येणार इथं 25. आता हे जर आपण डिग्री मध्ये कन्वर्ट केलं, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फाइंड द अँगल इन डिग्री अँड रेडियन. आणि देयरफॉर आता हे जे अँगल आहे, मेजर अँगल C इक्वल टू किती येणार 25 डिग्री. आता इथे हा जो डिग्री मध्ये आहे तो रेडियन मध्ये पण आपल्याला आन्सर पाहिजे. त्यामुळे इथे काय करायचं, 25 × π/180. आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं, रेडियन. लक्षात घ्या, कारण आपल्याला आन्सर दोन्ही मध्ये पण पाहिजे. इक्वल टू आता 5 ने डिवाइड करायचं, 5
आणि इथं 3 आणि 6 म्हणजेच काय येणार इथं 5 पाय बाय 36 रेडियन. Angle therefore measure angle C equal to 25 degree and हे झालं डिग्री मध्ये आणि हे झालं रेडियन. लक्षात आलं. तर ह्या मेथडने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. लक्षात आलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. क्वेश्चन नंबर 6. Two angles of a triangle. We need it. Question number 6. Two angles of a triangle are 5 pi by 9 radian and बघा एक अँगल दिलाय. दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल्स दिलेत आपल्याला. रेडियन मध्ये दिले 5 पाय बाय 9 अँड 5 पाय बाय 18 रेडियन. हे दोन अँगल्स दिले. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ थर्ड अँगल. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ थर्ड अँगल. म्हणजे तिसरा अँगल जो आहे तो आपल्याला कशामध्ये काढायचा. दोन्हीमध्ये पण काढायचा. कशामध्ये काढायचा आहे. डिग्रीमध्ये पण काढायचं आहे आणि अँगलमध्ये पण काढायचं आहे. सॉरी डिग्री आणि रेडियन मध्ये काढायचं. तर काय करायचं आपण इथे बघा नेहमी सांगायचं. आता इथे रेडियन मध्ये आहे तर डिग्रीमध्ये तुम्ही कन्वर्ट करून इक्वल टू 180 अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 घेतलं तरी चालेल. पण मी तुम्हाला सेकंड मेथड एक सांगते. जर असं दोन्ही पण ट्रेडिंग मध्ये दिलं असेल तर काय करायचं इथं अँगल ए प्लस अँगल बी हा कन्सिडर करा आणि रेडियन दिलं असेल तर 180 इक्वल टू पाय. तुम्हाला माहिती आहे लक्षात. पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. डिग्रीच्या ठिकाणी रेडियन घ्यायचं. लक्षात. आणि मग हे सॉल्व करूया. काय नंबर इथं फर्स्ट अँगल किती येतं 5 पाय बाय 9 रेडियन प्लस 5 पाय बाय 18 रेडियन प्लस थर्ड अँगल इक्वल टू पाय रेडियन. हे जे आहे रेडियन आणि इथला जो तुम्हाला थर्ड अँगल जो मिळणार आहे तो सुद्धा कशामध्ये मिळणार आपल्याला तिथं रेडियन मध्येच मिळणार बरं का. त्यामुळे पहिलं तर रेडियन मध्ये काढूया हे सोपं पडेल. लक्षात. तर इथं थर्ड अँगल काढायच्या ऐवजी आपण इथे 18 आहे इथे 18 करूया. बेस इक्वल करून घेऊया. मग बेस इक्वल करून घेण्यासाठी तर कशाने मल्टिप्लाय करूया 2 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे बेस इक्वल होईल. है ना. 5 पाय बाय 9 इंटू 2/2 रेडियन प्लस 5 पाय बाय 18 रेडियन प्लस थर्ड अँगल इक्वल टू पाय. चला आता 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 5 10 पाय अपॉन 9 इंटू 2 18. बघा 10 पाय अपॉन 18 9 इंटू 2 18 आणि हा रेडियन प्लस हे आहे तसंच ठेवा 5 पाय बाय 18 रेडियन प्लस थर्ड अँगल इक्वल टू पाय रेडियन. आता तुम्ही यांची ॲडिशन करू शकता. बघा 18 आणि 18 बेस इक्वल आहे. मग बेस इक्वल असेल तर तुम्ही यांची ॲडिशन करू शकता. 10 प्लस 5 15 पाय. बघा हा 10 प्लस 5 15 आणि हा पाय अपॉन 18 रेडियन प्लस थर्ड अँगल and equal to पाय रेडियन. हा प्लस आता तिकडे या मायनस आणि मग तुम्हाला थर्ड अँगल. मी परत एकदा सांगते. फर्स्ट अँगल प्लस सेकंड अँगल प्लस थर्ड अँगल इक्वल टू पाय रेडियन. सगळं रेडियन मध्ये येतं त्यामुळे रेडियन मध्येच घ्यायचं. आता इथं बेस इक्वल नाही इथे 18 आहे. मग इथं सुद्धा 18 पाहिजे म्हणून आपण काय केलं मल्टिप्लाय आणि डिवाइड 2 केलं. 5 पाय बाय 9 इंटू 2/2 रेडियन हे पुढचं आहे तसंच. आता मल्टिप्लाय केलं 5 इंटू 2 10 आणि 9 इंटू 2 18 पाय रेडियन
पुढचं आहे तसंच ठेवू. आता ह्यांची ॲडिशन करायची. 5 प्लस 10 प्लस 5 15/18 पाय रेडियन प्लस थर्ड अँगल इक्वल टू. चला आता नेक्स्ट आपण इथं सॉल्व करूया. तर इथं पाय/18 तर तिकडे आहे मायनस. therefore third angle इक्वल टू पाय मायनस, हे बघा पाय मायनस ही टर्म इकडे आहे म्हणजे प्लस काय झाला मायनस 15/18 रेडियन इक्वल टू. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या कारण बेस इक्वल नाही आहे. लक्षाला बेस इक्वल नाही आहे. काय करूया इथं आपण इथं डिनॉमिनेटर काय म्हणतात ते सो 1 असतं. 1/1 1 × 18 पाय मायनस 18 पाय मायनस 1 × 15 पाय अपॉन 1 × 18 इक्वल टू 18 मायनस 15 3 पाय अपॉन 18 आणि हे कशामध्ये जाणार तुम्हाला रेडियनमध्ये. मग इथं डिवाइड करा 6 पाय/6 रेडियन आणि थर्ड अँगल जो आहे तो किती मिळाला आपल्याला इथे पाय/6 रेडियन. आता आपल्याला डिग्रीमध्ये पण पाहिजे आपल्याला. मग डिग्रीमध्ये जर पाहिजे असेल तर मग काय करायचं आपण पाय/6 इंटू हे बघा रेडियनच्या डिग्रीमध्ये कारण दोन्हीमध्ये मेजरमध्ये पण पाहिजे आपल्याला पाय/6 इंटू 180/5 आणि हे डिग्रीमध्ये कमी. आता पाय कॅन्सल होते इथे आणि 6 ने डिवाइड करा 30 and therefore 30 and therefore third angle किती आला इथं पाय/6 रेडियन and 30 लक्षात आलं. तर ह्या मेथडने तुम्ही हे सॉल्व करा कारण एक्झाम्पल्स शक्यतो आणि हेच एक्झाम्पल तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकताय डिग्री. आता हे रेडियनमध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. जर तुम्ही डिग्रीमध्ये कन्वर्ट करून जर तुम्ही सॉल्व केला तरी सुद्धा हे आन्सर येते बरं का. म्हणजे अँगल ए जो आहे अँगल ए किती दिलाय बघा. समजा फर्स्ट अँगल आपण बघूया. मी हे दोन्ही मेथडने सांगते तुम्हाला जी मेथड सिंपल वाटेल त्या पद्धतीने घ्या. अँगल 5π/9 रेडियन आहे. हे रेडियनचं पहिल्यांदा कन्वर्ट करून घेऊया डिग्रीमध्ये. मग काय म्हणतात 5π/9 इंटू 180/पाय हे कशामध्ये कन्वर्ट झालं डिग्रीमध्ये. पाय कॅन्सल करा 9 ने डिवाइड करा 20 इक्वल टू किती आला इथं 100 डिग्री. 5 × 20 100. सेकंड अँगल जो आहे तो काय बघा 5π/18 रेडियन. सेम तसंच 5π/18 इंटू 180/पाय डिग्रीमध्ये कन्वर्ट केला. म्हणजे कशाने मल्टिप्लाय केला 180/पाय. पाय कॅन्सल करा 18 ने डिवाइड करा इथे किती आलं 10 5 × 10 50 डिग्री. लक्षात. हे पहिल्यांदा आपण हे डिग्रीमध्ये करा. हे पण दोन्ही मेथड तुम्हाला माहिती असावे म्हणून मी हे सांगितलं बरं का. तर इथं हा 100 डिग्री आणि हा 50 डिग्री आहे. आता अँगल माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट अँगल किती आहे 100 प्लस सेकंड अँगल 50 प्लस थर्ड अँगल इक्वल टू किती येणार 180 डिग्री. कारण हे डिग्रीमध्ये आहे हे डिग्रीमध्ये आहे म्हणजे हे पण कशामध्ये घ्यायचं आपण डिग्रीमध्ये घेतला. लक्षात. मग 100 प्लस ते 50 150 प्लस थर्ड अँगल मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे 180. थर्ड अँगल इक्वल टू 180 मायनस 150 आणि इक्वल टू 30 डिग्री. बघा थर्ड अँगल किती मिळाला 30 डिग्री आणि आपल्याला सुद्धा इथे किती मिळाला 30 डिग्री. चला दोन्ही मेथड मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला कुठल्या मेथडने तुम्ही बघा. तुम्हाला जे सिंपल वाटेल तुम्हाला ही सिंपल वाटणार पण ही मेथड पण तुम्हाला माहिती असावी म्हणून मी सांगितलेलं आहे. आता थर्ड अँगल तुम्हाला किती मिळाले तर 30 डिग्री मिळाला. मग 30 डिग्रीचं परत तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करायचं हे रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. लक्षात आलं. तर ह्या मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता. थर्ड अँगल तो डिग्रीमध्ये आहे तो रेडियनमध्ये कन्वर्ट करा. म्हणजे कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही तिथं पाय/180 ने मल्टिप्लाय करा म्हणजे किती येईल पाय/6 रेडियन.
चला तर ह्या पद्धतीने आपण आज बघा क्वेश्चन नंबर